आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 बातम्या। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाचा इशारा, तर अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमध्ये गारपिटीचा अंदाज। सोलापुरात अवकाळीमुळे पिकांचं नुकसान, आंबा, द्राक्ष आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। अवकाळी पावसाने 1621 हेक्टर क्षेत्र बाधित, धाराशिवमधील हजाराहून अधिक शेतकऱ्यांना फटका, पंचनामे सुरू, मदत मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पाऊस, आंबा बागांचं नुकसान झालेलं आहे। 8 दिवसात 722 हेक्टर शेतीला गारपिटीसह अवकाळीचा फटका। साताराच्या खटावमध्ये उमरवडी कॅनल वाहत असून पाणी न सोडल्यानं भीषण पाणी टंचाई, तातडीनं उमरवडी कॅनलचं पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी। दुष्काळी तालुक्यातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफ, अर्ज केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत केलं जाणार। चैत्र पौर्णिमेनिमित्त दख्खनचा राजा ज्योतिबाचा आज चैत्रोत्सव, ज्योतिबा डोंगरावर लाखभर भाविक दाखल, यात्रेत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता।